भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। त्याच अनुषंगानं भाजप मुंबईतील आपला कॅप्टन बदलण्याच्या तयारीत आहे। मुंबई भाजप अध्यक्षपदावर भाजप एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत आहे। भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काय रणनीती आखण्यात आली, पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पालिकेच्या IPL साठी भाजप कॅप्टन बदलणार। भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत। मुंबई अध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याला देणार संधी। विधानसभा निवडणुकीतल्या निर्विवाद विजयानंतर भाजपने आता मिशन मुंबई हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय। BMC निवडणुकीसाठी भाजपने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे। दरम्यान BMC निवडणुकीच्या IPLच्या पार्श्वभूमीवर भाजप आता मुंबईतला आपला कॅप्टन बदलणार आहे। सध्या आशिष शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत। त्यांच्या जागी एका नव्या चेहऱ्याला भाजप संधी देणार आहे। मुंबईमध्ये भाजपच्या झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे। भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एक बैठक पार पडली। या बैठकीला भाजपचे मुंबईतील सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते। मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये 2 नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये पहिलं नाव आहे आमदार प्रवीण दरेकर यांचं। प्रवीण दरेकर हे BMC निवडणुकीसाठी आवश्यक असलेला मराठमोळा चेहरा भाजपसाठी आहेत। विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती आहेत। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते म्हणूनही दरेकर यांनी काम पाहिलंय। सहकार व गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाचं नाव आहे। मुंबई बँकेचे सध्या ते अध्यक्षही आहेत। तर मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चर्चेत असलेलं दुसरं नाव म्हणजे आमदार अमित साटम यांचं। अंधेरी पश्चिमचे 3 टर्म पासून ते आमदार आहेत। मुंबई महापालिकेत 2 टर्म नगरसेवक म्हणून काम पाहिलंय। मुंबईतील स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबई भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत। ठाकरे गटाला प्रत्युत्तर देणारा मराठमोळा चेहरा आहे। संघ परिवाराशी चांगले संबंध आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत केवळ 2 जागांचा फरक होता। त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप BMCवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच मैदानात उतरणार आहे। त्यामुळेच आता भाजप मुंबईतला कॅप्टन बदलायच्या तयारीत आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।